बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। आरक्षणाचा विषय बऱ्याच जणांना संपवायचा नाही, या मुद्द्याचं राजकारण करून त्यांना फायदा घ्यायचा आहे। मात्र त्यांना या आरक्षणाचा काही एक फायदा झालेला नाही। जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्याचा लाभही मिळू देणार नाही। या लोकांचं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नसल्याचंही मनोज जरांगे पाटील म्हणाले। आरक्षणामुळे केवळ गोरगरीब मराठा बांधवांचं भलं झालंय, त्यांना या आरक्षणाच्या माध्यमातून खूप काही मिळाल्याचंही जरांगे यांनी सांगितलं। ज्या लोकांच्या अंगात स्वार्थ भिनलाय तेच लोक विरोध करत असल्याचंही ते म्हणाले। यावेळी पत्रकारांनी जरांगेंना 4 भिंतीच्या आत निर्णय का घेतला त्यावरून अनेक जणांकडून आरोपही केला जातोय। या मुद्द्यावर बोलताना जरांगे म्हणाले की आम्हाला केवळ आरक्षणच मिळवायचं होतं। जर मी मोकळ्या हाताने माघारी आलो असतो तर माझ्यावर नक्कीच शंका घेण्यास वाव होता। अधिकारी गर्दी पाहून घाबरत होते, त्यामुळे त्यांनी 4 भिंतीच्या आतमध्ये चर्चा करण्यास सांगितलं। तरीही मी त्यांना बाहेरच चर्चा करण्यास या म्हटलं तर ते बाहेर चर्चा करणार नसून परत जाणार असल्याचं म्हणत होते, म्हणून मी 4 भिंतीच्या आत चर्चा केली। आमचा मुद्दा हा आरक्षण मिळवणं होता। सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळवायचं होतं, त्यावर अधिसूचना काढण्यात आली आहे। पुष्कर जोग यांनी मराठा आरक्षणाच्या नोंदीच्या सर्वेक्षणावर एक पोस्ट केली होती। प्रगणकांकडून सर्वे सुरू असताना त्यांच्याकडे जातीची विचारणा केली असं त्यांचं म्हणणं होतं। त्यावर त्यांनी पोस्ट करून म्हटलं होतं की सर्वे करणारी जर महिला कर्मचारी नसती तर नक्कीच 2 लाथा मारल्या असत्या। या वक्तव्यानंतर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेनं झाडलेल्या गोळीनं झालीच नसल्याचा दावा रणजित सावरकर यांनी एका पुस्तकात केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय। नथुराम गोडसे महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे, त्यानंच महात्मा गांधी यांची हत्या केली। त्यामुळे रणजित सावरकर यांचं पुस्तक म्हणजे नेहरू आणि गांधी यांना बदनाम करण्याचा कट आहे असं आव्हाड म्हणाले। महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेनं झाडलेल्या गोळ्यांमुळे झालीच नाही, त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्या वेगळ्या दिशेने आल्या होत्या असा दावा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी एका पुस्तकाद्वारे केलाय। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या दाव्याचा तिखट समाचार घेतलाय। जितेंद्र आव्हाड म्हणाले की रणजित सावरकर इतिहासतज्ञ आहेत का? पंडित नेहरू आणि महात्मा गांधींना बदनाम करण्याचा कट गत अनेक वर्षापासून सुरू आहे, तो आता चांगलाच फोपावलाय। लोक हुशार आहेत, मूर्ख नाहीत। नथुराम गोडसेनं महाबळेश्वरला झालेल्या काँग्रेसच्या शिबिरात महात्मा गांधींना मारण्याचा प्रयत्न केला होता। कंबळे गुरुजी तेव्हा उपस्थित होते, त्यांनी नथुरामला आपटून मारलं असतं, पण महात्मा गांधींनी हस्तक्षेप केल्यामुळे तो वाचला। महात्मा गांधींची हत्या करण्याचा प्रयत्न 5 वेळा झाला, ते काय पंडित नेहरूंनी सांगितलं होतं असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या सवलती देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे आता तीव्र पडसाद उमटतायत। मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी या प्रकरणी थेट मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देत त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय। मनोज जरांगे कोर्टात भेटू, दूध का दूध, पाणी का पाणी करू असं ते म्हणालेत। राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। सरकारनं मनोज जरांगे यांच्या उग्र आंदोलनापुढे नमतं घेत हा निर्णय घेतलाय। आता सरकारच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे। विशेषतः मनोज जरांगे यांनी या प्रकरणी थेट मंडल आयोगाला आव्हान दिल्याची भाषा केल्यानंतर ओबीसी नेते चांगलेच संतापलेत। राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य तथा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या प्रकरणी थेट मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केलाय। मनोज जरांगे एकीकडे ओबीसीतून आरक्षण मागतात आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षणालाच आव्हान देण्याची भाषा करतात। मनोज जरांगे, तुझी काय अवकात आहे? तुम्ही डुप्लिकेटपणा करून ओबीसीत घुसखोरी केली। मनोज जरांगे कोर्टात अवश्य भेटू, तिथं दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे अशी तिखट टीका लक्ष्मण हाके यांनी यासंबंधी केली आहे। 22 जानेवारीला अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहिल्याबद्दल इमाम अहमद इलियासी यांच्या विरोधात फतवा जारी करण्यात आलाय। अहमद इलियासी हे ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख आहेत। इस्लामिक धार्मिक नेत्याचा दावा आहे की प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यापासून त्यांना विरोध होत असून धमकीचे फोन येत आहेत। मात्र इमाम म्हणाले, मी कोणताही गुन्हा केलेला नाही आणि अशा लोकांना मी घाबरत नाही। त्यांचा द्वेष करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं। इमाम यांच्या म्हणण्यानुसार रविवारी 28 जानेवारीला हा फतवा जारी करण्यात आला। अहमद इलियासी पुढे म्हणाले, मुख्य इमाम म्हणून मला राम जन्मभूमी तीर्थ परिसरातून निमंत्रण आलं होतं। मी 2 दिवस विचार केला आणि मग एकोपा आणि देशहितासाठी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला। मात्र तेव्हापासून मला धमक्या दिल्या जात आहेत। इलियासी म्हणाले, मी काही कॉल रेकॉर्ड केले आहेत ज्यात कॉल करणाऱ्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती। माझ्यावर प्रेम करणारे, देशावर प्रेम करणारे लोक मला साथ देतील। ते पुढे म्हणाले की मी माफी मागणार नाही आणि राजीनामा देणार नाही आणि धमक्या देणारे त्यांना हवं ते करू शकतात। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढल्यानंतर अनेकांकडून टीकात्मक विधानं केली जात आहेत। तसंच आज बच्चू कडूंनीही भाष्य केलंय। ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात आहे, जातीसाठी लोक पेटू लागलेत। तसंच जर लोक शेतकऱ्यांसाठी पेटले तर जाती धर्माचे प्रश्न बाजूला सारले जातील। शेतकऱ्यांचे प्रश्न अजेंड्यावर आणण्यासाठी आम्ही तो प्रयत्न करणार असल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं।
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलकांच्या सरकारकडून मागण्या मान्य झाल्या। यावरून बच्चू कडूंनी थेट सवाल उपस्थित केलाय। राजकारणी सध्या राजकारण करतायत, जाती धर्माचं राजकारण केलं जात असून जनतेला भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय। जातीसाठी लढलं की नाव होतं, पण शेतकऱ्यांसाठी लढलं की नाव होत नाही, असा खेद आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय। भगव्या हिरव्या निळ्यावर डाग जरी लागला तर बंद व्हायला वेळ लागत नाही। आमच्या पोटात लाथा बुक्के मारले तरी कुणी पेटत नाही, हा माझा प्रश्न आहे। निळा भगवा हिरवा रस्त्यावर फाडून बघा काय होतंय, पण आमचं शेतकऱ्यांचं पोट तडतड फाटतं तरी पण आपण का पेटत नाही, असा सवालही बच्चू कडूंनी राजकीय नेते मंडळींना आणि जनतेला केलाय। महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एका सुरात वंचित बहुजन आघाडीला मवियात येण्याचे निमंत्रण दिलंय, पण वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समुदायाला काँग्रेसपासून दूर राहण्याचा सल्ला देऊन एकच खळबळ उडवून दिली आहे। मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये, कारण आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस स्वबळावर लढली तर अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असं ते म्हणाले। प्रकाश आंबेडकर गत वर्षभरापासून महाविकास आघाडीत येण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांना जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी एकत्रित निमंत्रण पाठवलंय। या सर्वांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होतीये। या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी उपरोक्त विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे। मुस्लिम मतदारांनी आता काँग्रेसनं आपल्याला हे दिले ते दिले म्हणून त्यांच्यासोबत जाऊ नये, कारण आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त होईल। राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे, पण त्यांच्यात जागा वाटपावरून अद्याप एकमत झालेलं नाही, असं प्रकाश आंबेडकर मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात आयोजित मुस्लिम संवाद सभेत बोलताना म्हणाले। पुढील 15 दिवसात त्यांनी जागा वाटपाचा निर्णय घेतला तर ते वाचतील, अन्यथा त्यांचे हालही इंडिया आघाडीसारखेच होईल, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडिया आघाडी तयार झाली होती, पण ती अस्तित्वात आली तेव्हाच ती फुटणार असल्याचं निश्चित झालं होतं, कारण त्यांचे रिंग मास्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होते, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केला। राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत। अजित पवार गट सत्तेत स्थापन झाल्यानंतर पक्षातील नेत्यांकडे असलेली खाती ही इतर नेत्यांना देण्यात आली। अनेकदा खाते बदल होत असल्यानं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी नाराजी व्यक्त केली आहे। गिरीश महाजन म्हणाले, आमच्याकडे मित्र वाढले, जेवढे मित्र वाढले तेवढ्या वेळा खाते बदलतात। प्रत्येकांच्या डिमांडप्रमाणे खाते बदल होतं, त्यामुळे मोठी अडचण असल्याचं महाजनांनी सांगितलं। गिरीश महाजनांनी त्यांची ही नाराजी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केली आहे। मला असं वाटतं की इकॉनॉमी नाही, रोजगार देणारी संस्था म्हणून पर्यटन विभागाकडे बघितलं तर अधिक त्याला बळकटी देता येणार आहे, असं गिरीश महाजन म्हणाले। पुढे बोलताना महाजन म्हणाले, इतक्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्या नागपुरातील आहेत हे मलाही माहिती नव्हतं। पर्यटनाला इंडस्ट्री म्हणून बघितलं पाहिजे। पूर्वी राज्यांमध्ये आपण 2 नंबरवर होतो, आता 9व्या 10व्या नंबरवर आहोत। आपल्या पुढे काश्मीर, केरळ, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश पुढे जात आहे। विदर्भात फॉरेस्ट आहे, अनेक पर्यटन स्थळ आहेत, तरी सुद्धा आपण मागे आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे। माझ्याकडे 3 सेक्रेटरी बदलले आहेत, त्यामुळे कसं काम करावं हे मला कळत नाही। 3 वर्षात तिसऱ्यांदा मंत्री झाले, अडचणी भरपूर आहेत। अजून 7-8 महिने हे खातं माझ्याकडे ठेवलं तर मला काहीतरी करता येईल, असं मला वाटतं। शिवसेना ठाकरे गटाच्या 2 नेत्यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे। खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना आज ईडी चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। कथित घोटाळा प्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे, तर दुसरीकडे आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होणार आहे। आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, हीन दर्जाचं राजकारण आहे। एखादी व्यक्ती झुकत नसेल तर त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचं काम सुरू असल्याचं संदीप राऊत म्हणाले। ही केवळ खुन्नस काढण्याची प्रवृत्ती आहे। सध्या सूडबुद्धीनं राजकारण करणं सुरू असल्याचंही ते म्हणाले। माझ्या किचनमधून खिचडी बनवली जात होती, माझ्या किचनमधील स्टॉक, लाईट बिल, ट्रान्सपोर्टचा वापर केला, त्याचे पैसे घेण्यास मी तयार नव्हतो, तरी त्यांनी माझ्या खात्यावर पैसे टाकले होते। संदीप राऊत यांच्या खात्यात 5 लाख रुपये वर्ग करण्यात आले होते। हे पैसे एका गाळ्याच्या भाड्याचे असल्याचं संदीप राऊतांनी पोलिसांना सांगितलं होतं, मात्र हे कारण पोलिसांना मान्य नसल्यानं त्यांची सखोल चौकशी करण्यात येते। संदीप राऊत यांना 5 लाखांच्या खिचडी गैरव्यवहार प्रकरणात नोटीस आली आहे। कोरोना काळातील हा प्रकार आहे। कोरोना काळात मुंबईत अडकलेल्या लोकांना 250 ग्रॅम खिचडी वाटप करण्याचा निर्णय झाला होता, परंतु कोरोना काळात खिचडीचं वाटप कमी केलं। त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की 2 लाखांचा कुठं व्यवहार आहे, 5 लाखांचा कुठं व्यवहार आहे, त्यांना नोटीस दिली जाते। यावरून ईडीची पातळी किती घसरली याचा अंदाज येऊ शकतो।